So good afternoon. Good afternoon, sir. afternoon, sir. Good afternoon. Okay. Good afternoon. Yes. Okay. So today we will see the next type of discipline under the civil engineering, that is town planning. So first we will see what is town planning and what includes in the town planning. So town planning is one of the branch or discipline of the civil engineering, in which in the town planning, planned and control growth of town we have to see by dividing the town in different land use. So just a minute. So town planning means planned and control growth of town by dividing town into different land use zones. So before explanation of this line, I will uh, tell you nowadays, or you we all are the familiar with the all the peoples are moving from village to city or village to town for job purpose, for business purpose. So the growth of town is increasing. बरोबर आहे की नाही? शहरामध्ये लोक खेड्यातून ज्यावेळी शहराकडे जातात, कशासाठी जातात? नोकरीच्या निमित्तानं, बिझनेसच्या निमित्तानं जातात. त्याच्यामुळे काय होतंय, शहराचा जो ग्रोथ आहे, पॉप्युलेशन ग्रोथ असेल किंवा अदर वेगवेगळ्या इलेमेंट्स असतील, अम्युनिटीज असतील, त्याचा ग्रोथ वाढतोय. मग टाउन प्लॅनिंग मीन्स प्लॅन अँड कंट्रोल ग्रोथ. सो वी हॅव टू कंट्रोल दिस ग्रोथ. म्हणजे जो काय शहराचा ग्रोथ वाढतोय तो ग्रोथ कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला टाउनचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. बघा मी काय सांगितलं, इफ वी हॅव टू कंट्रोल दी ग्रोथ ऑफ टाउन, हा जो टाउनचा ग्रोथ आहे, टाउनचा ग्रोथ कशामुळे होतोय? खेड्यातून विलेजमधून सिटीमध्ये जाणारे जे काय पॉप्युलेशन आहे ते पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे. आणि ते वाढत जाण्यामुळे काय होतंय, लोकांना राहण्याचा प्रश्न आहे, जॉबचा प्रश्न आहे किंवा इतर लागणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा असतील. मग त्याच्यामध्ये वॉटर सप्लाय असेल, ड्रेनेज असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, पोलीस स्टेशनची रिक्वायरमेंट पडत असेल किंवा पोस्ट ऑफिसेस असतील, बँक असतील. म्हणजे माणसाचं मायग्रेशन झाल्यामुळं, लोकांचं मायग्रेशन विलेजपासून सिटीकडे झाल्यामुळं काय व्हायला लागले, लोकांच्या गरजा सिटीतल्या वाढतात आणि त्या गरजा वाढत गेल्या आणि जर गव्हर्नमेंटला त्या प्लॅन न करता त्या गरजा जर पुरवायच्या म्हटलं तर तिथला ते अनकंट्रोल होऊन जाईल. बरोबर आहे की नाही? जर या सगळ्या गरजा जर कंट्रोलमध्ये आणायच्या असतील तर आपल्याला टाउनचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. लक्षात आलं? कंट्रोल करायचं असेल तर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. सिंपल आहे. मग आपल्याला कोणाचं करायचं आहे तर टाउनचं प्लॅनिंग करायचं आहे. कारण का टाउनमध्ये ग्रोथ वाढतोय, तो ग्रोथ आणि गरजा लोकांच्या जर कंट्रोल करायचे असतील तर टाउनचं प्लॅनिंग करणं इम्पॉर्टंट आहे. मग काय लिहिलेलं इथं? टाउन प्लॅनिंग मीन्स प्लॅन्ड अँड कंट्रोल्ड. कंट्रोल करण्यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. बाय डिवायडिंग टाउन इंटू डिफरंट लँड यूज झोन्स. बघा हे सेंटेन्स काय बघा, डिफरंट लँड यूज झोन्स. लँड यूज, शहर आहे म्हणजे शहरासाठी काहीतरी जमीन वापरली जाते. बरोबर आहे? शहरात एक सिटी आहे म्हणजे काहीतरी जमिनीवरती आहे ती. मग जमिनीवरती म्हणजेच लँडवरती आहे. मग लँड जी आहे ती वेगवेगळ्या झोनमध्ये डिव्हाइड करायची. कंट्रोल करायचं असेल तर ती शहराची जी लँड आहे ती वेगवेगळ्या झोनमध्ये डिव्हाइड करायची. रेग्युलेटिंग कशासाठी? रेग्युलेटिंग बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं रेग्युलेशन करण्यासाठी, टू प्रोव्हाइड बेटर एन्व्हायरमेंट फॉर दी पीपल ऑफ दी टाउन. शहरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी चांगलं एन्व्हायरमेंट मिळावं म्हणून बिल्डिंगचं रेग्युलेशनसाठी जी काही शहराची जमीन आहे ती चांगल्या वेगवेगळ्या झोनमध्ये डिव्हाइड करणं म्हणजेच टाउन प्लॅनिंग. आलं लक्षात? टाउन प्लॅनिंग म्हणजे
त्या टाउनमध्ये राहणाऱ्या लोकांचं एन्व्हायरमेंट चांगलं राहण्यासाठी जे काही रेग्युलेशन, मग ते बिल्डिंगचं असेल किंवा इतर ऍक्टिव्हिटींचं असेल, रेग्युलेशन करण्यासाठी जी जमीन आहे ती वेगवेगळ्या झोनमध्ये डिव्हाइड करणे, त्याला टाउन प्लॅनिंग असं म्हणतात. आलं लक्षात? Yes, sir. ओके. Yes, sir. नाव कशी डिवाइड करायची? पुढचा पार्ट आहे. हाऊ टू डिवाइड द लँड into different zones and what include their different zones. So in the town planning, areas of town are divided. बघा आता लँड कशी डिवाइड करायची ती divided into residential, commercial, recreational and industrial zones. आपण काय म्हणलं, लोकांचं एन्व्हायरमेंट व्यवस्थित राहण्यासाठी जी काही वापरातली जमीन आहे त्या शहराच्या, ती वेगवेगळ्या झोनमध्ये डिवाइड करायची. म्हणजे कशी डिवाइड करायची आणि कशासाठी डिवाइड करायची? तर सेकंड पॉइंट मध्ये आपण काय पाहतोय, जो एरिया आहे म्हणजेच लँड आहे, डिवायडेड इंटू रेसिडेन्शियल. फर्स्ट पार्ट इज दी रेसिडेन्शियल मध्ये आपण डिवाइड करायची. व्हॉट इन्क्लुड्स रेसिडेन्शियल? रेसिडेन्शियल इन्क्लुड्स आपल्याला लागणारा राहण्यासाठीचा एरिया. म्हणजे जेवढे काही शहरातले लोक असतील ते राहण्यासाठी जो एरिया लागतो तो एक सेपरेट झोन असला पाहिजे. रेसिडेन्शियल. मग रेसिडेन्शियल मध्ये काय काय येतं? स्वतःचे प्रायव्हेट बंगलो येतील, अजून काय येतील? अपार्टमेंट येतील. बरोबर की अपार्टमेंट म्हणजे बिल्डिंग मध्ये लोक फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात. पाहिलं असेल सिटीमध्ये तुम्ही. म्हणजे बंगलो आले, अपार्टमेंट आले किंवा हाऊसिंग सोसायटीज असतात वेगवेगळ्या, डिटॅच्ड, सेमी डिटॅच्ड हाऊसिंग सोसायटीज असतात. सो जितका जो काही राहण्यासाठी लागणारा एरिया, दॅट इज नथिंग बट दी रेसिडेन्शियल एरिया. इट मीन्स वी हॅव टू डिवाइड दी एरिया इन दी रेसिडेन्शियल झोन. एक रेसिडेन्शियलचा एक सेपरेट झोन तयार करायचा, सेपरेट एरिया ठेवायचा. नेक्स्ट, कमर्शियल. व्हॉट इन्क्लूड कमर्शियल? रेसिडेन्शियल म्हणजे राहण्याचा एरिया झाला, तो एक वेगळा असला पाहिजे. कमर्शियल इन्क्लूड्स ऑल दी मार्केट्स. आपल्याला जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी कुठे अवेलेबल आहेत? मार्केटमध्ये. मग मार्केटमध्ये काही येऊ दे, काय येणार? शॉप्स येणार आहेत सगळे. मग शॉप्स मे बी क्लॉथ शॉप्स, व्हेजिटेबल मार्केट, फूड मार्केट, और मॉल्स, और गव्हर्नमेंट ऑफिसेस, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन, बँक्स और अदर. सगळं कशामध्ये येतंय? कमर्शियल मध्ये. सो कमर्शियल एरिया मीन्स मार्केट, मॉल्स और गव्हर्नमेंट ऑफिसेस वी हॅव टू डिवाइड इंटू वन झोन, दॅट इज दी कमर्शियल झोन. सेकंड झोन लक्षात आला. कमर्शियल झोन मध्ये काय येणार? तर सगळे गव्हर्नमेंट ऑफिसेस, मार्केट हे सगळे कुठे येणार आहेत? कमर्शियल झोन मध्ये. देन थर्ड झोन is the recreational zone. Recreational. What is meaning by recreational? Recreational meaning काय? हा? मनोरंजक. राईट. रिक्रिएशनल म्हणजे मनोरंजन. आता मनोरंजनासाठी कोणकोणता एरिया सिटीमध्ये पाहिजे आपल्याला? प्लेग्राऊंड्स पाहिजेत, पार्किंग्स पाहिजेत, वेगवेगळे थिएटर्स पाहिजेत. आणखी काय येऊ शकतं? मॉल्स. मॉल्स मध्ये, मॉल. मॉल्स कमर्शियल एरियामध्ये झाला. रिक्रिएशन मनोरंजनसाठी तुम्हाला थिएटर्स, प्लेग्राऊंड्स, स्पोर्ट्स गेमचे झोन्स वेगवेगळे की जिथं तुम्ही स्पोर्ट्स वेगवेगळे खेळू शकता. प्लेग्राऊंड वरती तुम्ही काय, किंवा पार्किंग एरिया असेल किंवा गार्डन्स. राईट, गार्डन वर्ड इज वन मोर इम्पॉर्टंट. प्लेग्राऊंड्स आणि गार्डन्स. गार्डन्स मध्ये काय करतात? पीपल्स काय करतात? जाऊन बसतात किंवा वॉकिंग करतात. त्या ठिकाणी ग्रीनरी असते. सो रिक्रिएशन पर्पज साठी दीज अम्युनिटीज आर रिक्वायर्ड सो दॅट सेपरेट झोन इज टू बी प्रोव्हाइडेड. म्हणजे आणि हा कुठं असायला पाहिजे? तर रेसिडेन्शियलच्या जवळ असायला पाहिजे. म्हणजे रेसिडेन्शियल एरियातून लोक या रिक्रिएशनल एरियामध्ये त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी किंवा मनोरंजनासाठी त्या एरियामध्ये जाऊ शकतील. मग ते एरिया शहरामध्ये राखून ठेवले जातात आणि ते ठेवायला पाहिजेत.
कारण का रेसिडेन्शियल कमर्शियल म्हणजे काय आलं हो, इथे सगळं कन्स्ट्रक्शन आलं. तर कन्स्ट्रक्शन आलं, ऑक्सिजनची गरज पाहिजे असेल आपल्याला, तर काय लागतील? ट्रीज लागतील. त्या कुठं असणार आहेत? या रिक्रिएशनल एरियामध्येच असणार आहेत. गार्डन, प्लेग्राऊंड्स या एरियामध्ये तुम्हाला मनोरंजन किंवा एंटरटेनमेंट होणार आहे. Then this is the recreational zone. After that, next zone is the industrial zone. So all the peoples, those who are migrating from village to town, those people are working in the industry. जे लोक खेड्यातून शहरामध्ये जातात, त्यांचा उद्देश काय असतो? जॉब. मग जॉब कुठं अवेलेबल आहे? तर इंडस्ट्रीमध्ये अवेलेबल आहे. सो इंडस्ट्रीज आर टू बी लोकेटेड आउटसाइड दी सिटी. शहराच्या बाहेरच्या बाजूला इंडस्ट्री लोकेट केल्या पाहिजेत आणि त्याचा एक सेपरेट झोन असायला पाहिजे. शहरात इंडस्ट्री लोकेट केल्या तर काय होईल? व्हॉट विल हॅपन? एअर पोल्युशन होईल. पोल्युशन. एअर ऑल दी पोल्युशन. पोल्युशन्स आर दी मेजर पार्ट बाय इंडस्ट्री. सगळे पोल्युशन कोणामुळे होतात? इंडस्ट्रीमुळे. लोकांचं जगणं अवघड होऊन जाईल. So the industries are to be located outside the city or outside the town, so that industrial is the separate zone we have to provide as an engineer, as an town planner, as an civil engineer. So this is the role of civil engineer or town planner. Town planner is one of the civil engineer. मग त्यांनी हे प्लॅन करायला पाहिजे. मग इफ यू सी दी पिक्चर, हे जर खालचं जर इमेज पाहिली तर काय दिसतं याच्यामध्ये? 3D स्केचेस दिसतात तुम्हाला, प्लॅनचे. रोड्स दिसतात, बिल्डिंग्स दिसतात, गार्डन्स दिसताय सगळं. मग दिस इज नथिंग बट टाउन. आणि हे प्रॉपर प्लॅनिंग नसलं पाहिजे. दिस 60 acres area for the residential purpose, this 20 acres area for the commercial purpose, this reserve 5 acres area for recreation, garden purpose, playground purpose, and this 30 acres area for the industry purpose. Like that, your town is divided into different land zones. जमिनीचे लँड यूज झोन म्हणजे जमीन वापरण्यासाठी प्रोव्हाइड केलेले झोन्स. व्हॉट आर दीज झोन्स? रेसिडेन्शियल, कमर्शियल, रिक्रिएशनल, इंडस्ट्रियल. आणि या सगळ्याला काय म्हणतात? विच इज कॉल्ड ॲज झोनिंग. जर वेगवेगळ्या झोनमध्ये आपण जर डिवाइड केलं टाउन तर त्याला आपण झोनिंग असं म्हणतो. आलं सर्वांच्या लक्षात? व्हॉट इज टाउन प्लॅनिंग अँड व्हॉट इन्क्लुडेड इन टाउन प्लॅनिंग? Yes, sir. Okay. So next point is the floor space index. So this is the very important point. Floor space index, FSI. So floor space index and building bylaws. Here written, floor space index and other bylaws are fixed to guide the regulate building construction. म्हणजेच जर त्या टाउनचं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन रेग्युलेट करायचं असेल किंवा कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी, एक म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स आणि दुसरं म्हणजे बायलॉज. ह्या दोन गोष्टीवरती तुमचं टाउनचं प्लॅनिंग किंवा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन डिपेंड आहे. तर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी दोन गोष्टी गव्हर्नमेंटनी तुम्हाला नियमावलीत घालून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक FSI, फ्लोअर स्पेस इंडेक्स, तो काय आपण बघणार आहे, आणि दुसरं म्हणजे बायलॉज. म्हणजे कुणाच्याही मनात आलं माझी जागा आहे म्हणून मी काही कन्स्ट्रक्ट करील? नो. तुमची जागा असेल तर कागदावर, तुम्हाला वाटलं म्हणून तुम्ही काय करू शकत नाही. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या खेड्यामध्ये सिटी विलेज असेल तिथं तुम्हाला किती स्टोरेज बिल्डिंग बांधायची त्याचं परमिशन लिमिट आहे G+1. तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी गेला, नगरपालिकेच्या ठिकाणी गेला, तिथला तुमचा FSI ठरलेला आहे. अगोदर FSI म्हणजे काय बघूया, पुढे जाऊया आपण. मग तुम्हाला कन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन रिलेटेड डिस्कस करू आपण. सो FSI इज नथिंग बट built up area, built up
built up area divided by plot area. FSI is nothing but built up area divided by plot area. आता आपण सर्वांना प्लॉट माहित आहे. आपला बाबा आपण म्हणतो माझा 15x30चा प्लॉट आहे, म्हणजे 15 फूट बाय 30 फुटाचा प्लॉट आहे. मग जेवढा काय प्लॉट असतो त्या प्लॉटवरती आपण काय करत असतो, आपलं स्वतःचं बिल्डिंग किंवा स्वतःची अपार्टमेंट कन्स्ट्रक्ट करत असतो. मग ती अपार्टमेंट किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करण्यासाठी तुम्ही टोटल जेवढा प्लॉटचा एरिया आहे तेवढ्या प्लॉटच्या एरियावरती कन्स्ट्रक्शन करत नाही. तुम्हाला बिल्डिंग बायलॉजनं सांगितले की तुमच्या बिल्डिंगच्या फ्रंट साईडला, बॅक साईडला आणि साईड मार्जिनला जागा ठेवणं गरजेचं आहे. बिल्डिंग बायलॉजमध्ये काय सांगितलंय, तुम्ही ज्यावेळी तुमचा बंगलो असेल, अपार्टमेंट असेल, जेव्हा कन्स्ट्रक्ट करत असाल तर जेवढा काय प्लॉट आहे त्या प्लॉटच्या फ्रंट साईड, बॅक साईड आणि दोन्ही साईडला मार्जिन ठेवणं गरजेचं आहे. आता ते मार्जिन कशावरती डिपेंड आहे, तर ते मार्जिन तुमच्या बिल्डिंगच्या हाईटवरती डिपेंड आहे. किती मजली बिल्डिंग तुम्ही कन्स्ट्रक्ट करताय त्याच्यावरून ते मार्जिन ठरलेलं आहे. 1 मजली आहे, 2 मजली आहे, 10 मजली आहे, 15, 20, 25, 30 जेवढी काय स्टोरीड बिल्डिंग आहे त्या स्टोरीड वरून तुमचं फ्रंट मार्जिन, बॅक मार्जिन आणि साइड मार्जिन ठरलेलं आहे. मग बघा FSI. FSI काही ठिकाणी 1 परमिट असतो, काही ठिकाणी 1.5 परमिट असतो, काही ठिकाणी 2 परमिट असतो, काही ठिकाणी 3 असतो, 2.5. जितका FSI जास्त परमिट म्हणजेच काय, ते शहर खूप मोठं आहे. मुंबई आहे, दिल्ली, FSI 3-5 पर्यंत परमिट आहेत. म्हणजेच तिथं G+10, 20, 40, 60 स्टोरीड बिल्डिंग, म्हणजे जिथं हॉरिझॉन्टल ग्रोथ व्हायला जागा कमी आहे तिथं व्हर्टिकल ग्रोथसाठी तुम्हाला चान्स दिला जातो. आता हे 5 FSI मीन्स व्हॉट, 1 FSI मीन्स व्हॉट, 1.5 म्हणजे काय, तर जेवढा काय बिल्डिंगचा कन्स्ट्रक्ट केलेला एरिया आहे डिवायडेड बाय जर प्लॉटचा एरिया केला तर FSI निघतो. मग पंढरपूर शहर असेल, पंढरपूर शहरामध्ये 1.5 FSI परमिट आहे सध्या, जास्तीत जास्त 2 पर्यंत चालतो. तर 1.5 म्हणजे काय, तर तुम्ही 5 मजली बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करत असाल तर सगळ्या बिल्डिंगचा जो फ्लोर आहेत, आता एखादी बिल्डिंग आहे म्हणजेच कशी बिल्डिंग असणार आहे, समजा हा तुमचा बिल्डिंगचा एरिया आहे, तर हा एक फ्लोर, हा दुसरा फ्लोर, तिसरा फ्लोर, असे जर 5 फ्लोर कन्स्ट्रक्ट केले असतील तर हा किती बाय कितीचा फ्लोर आहे, दिस इज L, दिस इज W, लेंथ बाय विड्थ. मग ह्याच्यावरून ह्याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा प्लस ह्याच्या करायचा, ही 1, 2, 3, 4 असे स्टोरीड झाले तुमचे. तर ह्या 4 स्टोरीडची ॲडिशन म्हणजेच काय झालं, बिल्टअप एरिया. लक्षात आलं, बिल्टअप एरिया म्हणजे काय, ज्या एरियावरती बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केलेली आहे, ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन जो एरिया आहे आणि किती स्टोरीड आहे तो प्रत्येक स्टोअरचा मोजायचा आणि त्याची ॲडिशन म्हणजे बिल्टअप एरिया डिवायडेड बाय प्लॉट एरिया इज नथिंग बट FSI. आणि FSI ची व्हॅल्यू ह्या स्टँडर्ड आहेत त्या गव्हर्नमेंटने ठरवून दिलेल्या आहेत. कशामध्ये, तर बिल्डिंग बायलॉज मध्ये. सगळ्यांना लक्षात आलं FSI is equal to, it is the ratio of built up area to the plot area. अलग लक्षात FSI म्हणजे काय सर्वांना? यस सर. ओके. मग FSI ही फर्स्ट थिंग झाली बिल्डिंग कन्स्ट्रक्शन. सेकंड थिंग म्हणजे बायलॉज. मग बायलॉज म्हणजे इंडियन स्टँडर्ड नुसार बरेचसे लॉज ठरवून दिलेत. आपण पण काही लॉजच्या अंडर वर्क करत आहे. आपल्याला सुद्धा खूप मोठी नियमावली क्लॉज आहेत. कलम 342, कलम 500 काय आहेत, प्रत्येकात तुम्हाला रूल घालून दिलेले आहेत. त्या रूल प्रमाणे आपण सोसायटीमध्ये राहत असतो आणि त्याच्यातला एखादा रूल आपण ब्रेक केला तर त्याच्या अगेन्स्ट आपल्यावरती ऍक्शन होत असते. तशा पद्धतीनं बिल्डिंग मध्ये सुद्धा काही बायलॉज ठरवून दिलेले आहेत. अगेन्स्ट दिस बायलॉज यू हॅव टू कन्स्ट्रक्ट युअर बिल्डिंग. तुमची बिल्डिंग तुम्हाला या बायलॉजचा उपयोग करून कन्स्ट्रक्ट करायचं. आता हे बायलॉज तुम्हाला डिटेल नाहीयेत, पण सेकंड इयरला 2 सब्जेक्टमध्ये हे डिटेल बायलॉज लर्न करायचे आहेत.
ज्यावेळी सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट सेकंड इयर मध्ये असतील त्यावेळी त्यांना हे बायलॉज डिटेल्समध्ये आहेत. मग काय आहेत ते बायलॉज? तर तुमच्या बिल्डिंगच्या फेसपासून रोडपर्यंतचं अंतर तुम्ही किती ठेवायचं याचा रूल आहे. ते कशावरून ठरतं? तर रोडची तुमच्या प्लॉटला फेस करणारा जो रोड आहे तो किती मीटरचा रोड आहे त्याच्यावरून तुमच्या रोडच्या सेंटरपासून बिल्डिंगच्या फेसपर्यंतचं अंतर ठरतं. किंवा बिल्डिंगची उंची कशी ठरवायची? तुम्ही किती मजली बिल्डिंग बांधणार तर ते FSI वरून ठरतं. तुम्हाला FSI परमिट किती आहे ह्याचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं तर तुमचा FSI निघतो आणि FSI वरून मग तुम्ही ठरवता की तुमची बिल्डिंग किती बांधायची. सो दीज गाईडलाईन्स म्हणजेच बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करताना फ्लोअर स्पेस इंडेक्स आणि बायलॉज याचा अभ्यास करूनच तुम्हाला बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करता येते आणि ते रेग्युलेशन गव्हर्नमेंटने ठेवलेलं आहे. लक्षात आलं फ्लोअर स्पेस इंडेक्स आणि बायलॉज काय आहेत? ओके. देन Yes, sir. next point is the for town and cities master plan for the town scheme are prepared. शहर किंवा ज्या काही मोठे मोठे सिटीज आहेत या सिटीजसाठी मास्टर प्लॅन इज नथिंग बट जे तुम्ही आता इथे इमेज पाहताय हे इमेज मध्ये काय दिलेलं आहे त्या शहराचा पूर्णपणे प्लॅन शहराचा आपण आतापर्यंत कशाचं बघितलं हो घराचा प्लॅन पाहिलाय बरोबर आहे ना घरामध्ये हॉल बेडरूम किचन हे 5 युनिट आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळाले असतील कुणी पाहिले असेल तर प्लॅन शहराचा प्लॅन म्हणजे शहर काहीतरी 100 150 पावणे 200 400 किलोमीटर स्क्वेअर मध्ये एरियामध्ये असेल तर त्या शहराचा प्लॅन मग त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल झोन कमर्शियल झोन इंडस्ट्रियल झोन रोड नेटवर्क प्लेग्राउंड्स पार्किंग्स रिक्रिएशनल फॅसिलिटीजसाठी लागणारा एरिया गव्हर्नमेंट ऑफिसेस हा सगळा एरिया तुमचा ह्या असा प्लॅन मध्ये दिसला पाहिजे हा तुम्हाला 3D आहे पण हे 2D त्याचा प्लॅन असतो हा कोणाकडे असतो तर त्या सिटीचं जे काय मेन डिपार्टमेंट असतं टाउन प्लॅनिंगचं त्यांच्याकडे असतो मग सिटी जर एखादी जर प्रॉपरली डेव्हलप करायची असतील ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी तर आपल्याला या झोनमध्ये सिटी डिवाइड करून त्याचा मास्टर प्लॅन बनवणं गरजेचं असतं सो फॉर द टाउन अँड सिटीज मास्टर प्लॅन इज टू बी प्रिपेअर्ड देन कशासाठी करायचा टू अकॉमोडेट फ्युचर ग्रोथ ऑफ टाउन इन बेटर वे जर त्या शहराचा फ्युचर ग्रोथ तुम्हाला जर कंट्रोल आणि अकॉमोडेट करायचा असेल तर तुम्हाला त्या शहराचा मास्टर प्लॅन माहीत करणं गरजेचं आहे सो मास्टर प्लॅन म्हणजे आता पुणे सिटीचा रिवाइज मास्टर प्लॅन तयार झालाय रिवाइज पहिला अगोदर केला होता तुम्हाला बघायला मिळतेच आपण ऐकतोच ट्रॅफिकचं कंझम्पशन खूप आहे पुणे शहरामध्ये ऐकतोय आपण मग ह्या गोष्टीसाठी रिवाइज्ड मास्टर प्लॅन पुणे सिटीचा आता केला गेलेला आहे आणि त्यानुसार डेव्हलपमेंट चालू आहे सो टू अकॉमोडेट फ्युचर ग्रोथ वी हॅव टू prepare the master plan. Then next point, planning of very large area covering several towns and villages is known as a regional planning. Regional planning म्हणजे काय? Planning of very large area covering several towns and villages. म्हणजे जर आपण एखाद्या एक एक्झाम्पल घेतलं कशाचं सपोज सोलापूर डिस्ट्रिक्टचं जर एक्झाम्पल घेतलं तर सोलापूर डिस्ट्रिक्टमध्ये सोलापूर सिटी प्लस अदर जे तालुके आहेत 8 9 10 तालुके असतील असं जर एक एक्झाम्पल घेतलं तर टाउन आणि व्हिलेज म्हणजे पूर्णपणे सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीचा जो काय पूर्ण जो तुमचा प्लॅन असेल त्याला आपण रिजनल प्लॅन म्हणू की जिथं जास्त एरियाचं प्लॅनिंग असते त्या आपण पेपरवरती वगैरे पाहिलेले आहेत हा आपण देश आपल्या भारताचा नकाशा पाहिला आहे महाराष्ट्राचा नकाशा पाहिला आहे तसाच आपण प्रत्येक जिल्ह्याचा पाहिला आहे नकाशा मग ती जिल्ह्याचा नकाशा म्हणजेच तो एक रिजनल प्लॅन असतो पण त्याच्यामध्ये अजून काही डिटेल्स असतात आपण फक्त गावाची नावं फक्त दिसतो एवढाच नकाशा पाहिलेला आहे सो व्हॉट इन्क्लूड रिजनल प्लॅन द रिजनल प्लॅन इन्क्लूड्स दी सेव्हरल टाउन्स अँड विलेजेस सगळी गावं आणि जी शहरं आहेत ही सगळी ज्या प्लॅन मध्ये इन्क्लूड केली जातात त्याला रिजनल प्लॅन असं म्हणतात सो दिस इज नथिंग बट दी टाउन प्लॅनिंग
So in the final year civil engineering, you have those who are civil student, they having one subject town planning. आपण एकच स्लाइड बघतो इथं, हे सगळं डिटेल्स एका सब्जेक्ट मध्ये आहे फायनल इयर इंजिनिअरिंग मध्ये. मग त्याच्यावरती डिटेल रेसिडेन्शियल झोन, कमर्शियल झोन, ह्याचे एक एक चॅप्टर्स आहेत. Everyone got it? What is town planning and what includes in the Yes, town sir. planning? Yes, sir. सिम्पली वे सांगायचं झालं, Yes, यस sir. ओके, सिम्पली वे सांगायचं झालं तर सिटीचा ग्रोथ रोखण्यासाठी आपल्याला सिटीवरती कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी टाउनचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि ते प्लॅनिंग करायचं म्हणलं की ते शहर आपल्याला, ते टाउन आपल्याला वेगवेगळ्या झोन्स मध्ये डिवाइड करणं गरजेचं आहे. दॅट झोन्स आर दी रेसिडेन्शियल, कमर्शियल, रिक्रिएशनल, इंडस्ट्रियल. त्याच्यामुळं आपण व्यवस्थित पद्धतीनं प्लॅनिंग करू शकतो. रेसिडेन्शियल झोन मध्ये आपल्याला वॉटर सप्लाय लागते. मग वॉटर सप्लायचे नेटवर्क आपण रेसिडेन्शियल मध्येच करू ना. पूर्ण सिटीमध्ये तुम्ही कुठेही राहाल, मग तुम्हाला पाण्यासाठी पाईपलाईन साठी जो खर्च आहे तो एक्स्ट्रा वाढणार की नाही. त्यासाठी वेगवेगळ्या झोनमध्ये जे ते केलं की त्या झोनला लागणाऱ्या ज्या काय रिक्वायरमेंट आहेत त्या आपल्याला सेपरेट पुरवता येतील. त्याच्यामुळं सिटीचा कंट्रोल राहील प्लॅनिंग ग्रोथवरती. सो दॅट्स दी टाउन प्लॅनिंग. ओके. Okay, so the next discipline of the civil engineering is the architecture and town planning. So our town planning part we have seen in the last slide, but we will see now what is the role of architecture in the field of civil engineering. So the architecture, what architecture is doing? Architecture is a planning or preparing the plan of building or इंटेरियर डिझायनिंग. जे इंटेरियर डिझायनिंग आपण पाहतो ते आर्किटेक्चर करतो, किंवा बिल्डिंगचं प्लॅन काढतो कोण? आर्किटेक्चर. बट सिव्हिल इंजिनियरला सुद्धा ह्या सगळ्या अथॉरिटी आहेत. बट आर्किटेक्चर इज अ पर्सन who is preparing a plan, only plan, and other activities, design, construction, that parts in the hand of civil engineer. आर्किटेक्चर फक्त काय करतो? तुमचा प्लॅन काढतो. सिव्हिल इंजिनियर पण G+3 बिल्डिंग सिव्हिल इंजिनियर स्वतःच्या साइननी अप्रूव्हल करू शकतो. G+3 म्हणजे जी ग्राउंड प्लस 3 मजली बिल्डिंग सिव्हिल इंजिनियर स्वतःच्या साइनने अप्रूव्हल करू शकतो. पण त्याच्यापेक्षा जर मोठ्या बिल्डिंग्स असतील तर त्या आर्किटेक्चर कडूनच अप्रूव्हल किंवा त्यांनीच प्लॅन केला पाहिजे. कारण का? आर्किटेक्चरचा 4 वर्षाचा जो सिलेबस आहे इंजिनिअरिंग मधला, आर्किटेक्चर इंजिनिअरिंग मधला, दॅट इज दी प्लॅनिंग ऑफ बिल्डिंग्स ओनली. ते फक्त बिल्डिंग प्लॅन करायचं काम करतात. मग व्हॉट रोल इन दी प्लॅनिंग? गिव्हिंग ब्युटी टू द बिल्डिंग. गिव्हिंग ब्युटी टू द बिल्डिंग म्हणजे काय? बिल्डिंगला सुंदरता वाढवायचं काम कोण करतो? तर आर्किटेक्चर करतो. सुंदरता वाढवतो म्हणजेच काय? अस्थेटिक व्ह्यूज, अस्थेटिक लुक्स जे आहेत ते अस्थेटिक लुक हा आर्किटेक्चर बिल्डिंगला देऊ शकतो. कोणकोणते अस्थेटिक कशा प्रकारचे असू शकतात? मे बी कर्वचर असतील, रेक्टँग्युलर असतील, हेक्झागोनल असतील. अशा प्रकारचे जे काय रूट्स किंवा कर्वेचर पार्ट जे दिसतात आपल्याला एखाद्या बिल्डिंगला, ते कोण? तर ते आर्किटेक्चर त्याची ब्युटी वाढवू शकतो. सो द रोल ऑफ आर्किटेक्चर इज गिव्हिंग ब्युटी टू द बिल्डिंग्स. अगेन एनहान्सिंग द अपीअरन्स. हिअर रिटन enhancing the appearance. It means appearance of the building or structure increase करायचं काम आर्किटेक्चर करतोय. मेंटेनिंग हेरिटेज. हेरिटेज मीन्स वारसा. वारसा मेंटेन करायचं काम पण कोण करतो? आर्किटेक्ट. वारसा मीन्स व्हॉट? जर जुनी एखादी बिल्डिंग, आपण आता म्हणतो की गड किल्ले राखून ठेवणं आपलं कर्तव्य आहे, की जे जुने आपले स्ट्रक्चर जे आहेत ते जर आपण व्यवस्थित मेंटेन करून नाही ठेवले तर आपल्याला जुनं काहीच बघता येणार. आत्ताच टेक्नॉलॉजी वेगळी आहे आणि जुनी टेक्नॉलॉजी जी वेगळी होती. जुनं नॅचरल रिसोर्सेस वापरले जायचे कन्स्ट्रक्शनसाठी. आता आपण काय करतोय? बरेचसे आर्टिफिशियल रिसर्च करून टेक्नॉलॉजी. मग हेरिटेज मीन्स वारसा.
म्हणजे जुनं पूर्वीपासून जे काही चालत आलेले स्ट्रक्चर्स आहेत ते मेंटेन करायचं, तेही आर्किटेक्चर और आर्चिओलॉजी डिपार्टमेंटचं काम आहे. गव्हर्नमेंटचं आर्चिओलॉजी डिपार्टमेंट आहे. ते जुन्या स्ट्रक्चरला मेंटेन करायचं काम करते. सो हेरिटेज इज दी वारसा, म्हणजे वारसानं वडील काही आपण म्हणतो वडिलोपार्जित किंवा जे वारसानं स्ट्रक्चर जे आलेले आहेत जुनी, त्याला मेंटेन करायचं काम ही कोण करते? तर आर्किटेक्चरल डिपार्टमेंट करते. So enhancing the appearance and maintaining the heritage, these two works under the architecture. Are you getting? The role of architecture is planning of the buildings or giving beauty to the buildings. That is the role of architecture. Now, here again, next point is the proper planning of towns and cities. So how to proper planning of the cities or town? कसं करायचं शहराचं आणि सिटीचं प्लॅनिंग प्रॉपरली? So that planning of proper planning includes planning of layouts. Planning of layouts, it means what? जे काही आपले झोन्स ठरलेले आहेत रेसिडेन्शियल कमर्शियल, तर त्याचे लेआउट्स या एवढ्या एरियामध्ये रेसिडेन्शियल झोनच असेल, या एरियामध्ये त्याचे लेआउट्स तयार करायची की जे आपण लास्ट स्लाइडमध्ये आपण पाहिलं बिल्डिंगचे टोटल जे इमेज पाहिली, त्या इमेजमध्ये काय दिसत होतं आपल्याला? तर दॅट इमेज कंटेन्स द होल सिटीचा मास्टर प्लॅन दिसत होता. तो मास्टर प्लॅन इट मीन्स इट कम्स अंडर द लेआउट. लेआउट्स वेगवेगळे करायचे. मग ते तुमचे 1 गुंठ्याचा प्लॉट असेल, 1.5 गुंठ्याचा प्लॉट असेल, 3 गुंठ्याचे प्लॉट्स असतील, 4 गुंठ्याचे प्लॉट्स असतील. दॅट प्लॉट्स वी हॅव टू प्रिपेअर इन दी लेआउट फॉर्म. देन प्लॅनिंग ऑफ रोड. सो रोड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. जर रोडला आपल्या बॉडीशी कंपेअर केलं तर आपल्या शरीरातील ज्या सगळ्या रक्तवाहिन्या आहेत त्या म्हणजेच रोड आहेत. जर आपण विदाउट रोड ट्रान्सपोर्टेशन खूप अनइझी आहे, इझी नाही आहे. जसं आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यावरती आपलं शरीर जसं इम्पॉर्टंट असतं, तसंच रोड हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इलेमेंट इन द फील्ड ऑफ सोसायटी. सोसायटीमध्ये म्हणतोय, नॉट अॅन सिव्हिल इंजिनियर ऑर नॉट अॅन एनी इंजिनियर. रोड हे आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो प्लॅनिंग ऑफ रोड इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. देन सेपरेटिंग कमर्शियल, इंडस्ट्रियल, अकॅडमिक अँड इन्स्टिट्यूशनल एरिया. अकॅडमिक म्हणजेच तुमचा स्कूल्स, कॉलेजेस हा पण एक एरिया सेपरेट असायला पाहिजे. कमर्शियल बरोबर, रेसिडेन्शियल बरोबर, अकॅडमिक एरिया इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. देन प्लॅनिंग ऑफ ग्रीन बेल्ट. आपण म्हणतो प्लॉट एने आहे का? एने मीन्स व्हॉट? कोण सांगेल व्हॉट एने? नॉन ॲग्रिकल्चर. येस, करेक्ट. नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे जिथं ॲग्रिकल्चरल म्हणजे काही करत नाही, आपण शेती करत नाही, अशा एरियावरतीच आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. सो नॉन ॲग्रिकल्चरल एरिया इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो फॉर दॅट ग्रीन बेल्ट, सिटीला एक ग्रीन बेल्ट प्रोव्हाइड करायचा की याच्या बाहेर शेती असली पाहिजे. या बेल्टच्या आत तुम्ही कन्स्ट्रक्शनसाठी you don't have problem. That is the NA plots. Then plannings of sewage disposal. Plannings of sewage disposal. So plannings of sewage disposal, it means what? शहरातून जाणारं सांडपाण्याचं प्रॉपर नियोजन असलं पाहिजे. ते एका ठिकाणी कलेक्ट करून त्याच्यावरती ट्रीटमेंट केली गेली पाहिजे. देन नेक्स्ट पॉइंट इज प्लॅनिंग ऑफ वॉटर ट्रीटमेंट प्लांट अँड वॉटर स्टोरेज युनिट्स. Planning of water treatment plant and water storing unit. So for the any city, as an civil engineer or as an municipal, we have to provide the good drinking water to the people. मग आपल्याला चांगलं पाणी जर लोकांना द्यायचं असेल तर त्यासाठी ट्रीटमेंट प्लांट गरजेचे आहेत. and that treatment plants are constructed in the city for the for the good drinking water supply. Then water storage units. आता पाणी जर पोहोचवायचं म्हणलं तर काय पाहिजे? वॉटर स्टोरेज युनिट्स पण असले पाहिजेत. and these water storage units are near to the your city area, and from that you can store the water and treat the water and supply the water to the city. So this is nothing but the architecture and town planning.
So our time is now closing, so we will stop here. So this town architecture and town planning part is now here over, so we will stop here. Okay.